सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। मोहम्मद शहजाद असं आरोपीचं नाव आहे आणि तो बांगलादेशी घुसखोर आहे। मायदेशी पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। दरम्यान तो वरळी कोळीवाड्यात वास्तव्याला होता। हा आरोपी वरळी परिसरातल्या कोळीवाड्यात राहत होता। वरळीतील प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या खोलीमध्ये तो राहत होता आणि या वरळीतल्या सिल्क वर्क या कॅफेमध्ये तो कामाला होता। वरळीतल्या कॅफेनंतर तो ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये कामाला लागला। पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामाला लावलं होतं। सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत तो ठाण्यातल्या हॉटेलमध्ये कामाला होता। ठाण्यातल्या हॉटेलमध्ये काम करताना त्याने आपली खरी ओळख लपून विजय दास असं नाव सांगितलेलं। आधार कार्डवरही तसंच नाव होतं अशी माहिती हॉटेलच्या मॅनेजरने दिली आहे। तर ठाण्यातल्या ज्या हॉटेलमध्ये हा आरोपी कामाला होता त्या हॉटेलमधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। पाहूया। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा ठाण्यातल्या कासारवडवली इथे असलेल्या एका लेबर कॅम्पमध्ये लपलेला होता। हा या ठिकाणी कसा आला आणि त्या ठिकाणी तो किती महिन्यांपासून होता, काय काम करत होता असा प्रश्न अनेकांना पडला होता। पोलीस सूत्रांनी मात्र या संदर्भातली आपल्याला माहिती दिलेली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तो एका हॉटेलमध्ये ठाण्यामध्ये काम करत होता। आता हे हॉटेल कोणतं आहे तर माझ्या मागे तुम्ही हे जे हॉटेल बघताय द ब्लॅबर ऑल डे हेच हॉटेल आहे ज्या ठिकाणी हा काम करत होता आणि सप्टेंबर पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत मोहम्मद शहजाद जो आहे तो या हॉटेलमध्ये काम करत होता। एक थर्ड पार्टी ही सगळी लेबर पुरवणारी आणि कर्मचारी देणारी अशी एक कंपनी आहे ज्या कंपनीच्या मार्फत या हॉटेलमध्ये तो काम करायला आला होता असं या हॉटेलच्या मालकांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आता या हॉटेलमध्ये तो ज्या वेळेमध्ये होता त्यावेळेस त्याने कोणत्याही प्रकारचा तंटा केला नाही, कोणाशी भांडण केलं नाही, याची वागणूक चांगली होती असं देखील या हॉटेलच्या मालकांनी सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांच्या माहितीनुसार आधी तो वरळीतल्या एका हॉटेलमध्ये कामाला होता, त्या ठिकाणावरून तो इथे काम करण्यास आला आणि 15 डिसेंबरपर्यंत तो काम करत होता। मात्र नंतर तो बेरोजगार झालेला होता। आता त्याला बांगलादेशमधून मुंबईमध्ये काम करायला लावण्यास आणि मुंबईमधून ठाण्यामध्ये काम करायला लावणारा एक पांडे नावाचा व्यक्ती आहे। आता या व्यक्तीची देखील चौकशी होईल असं सांगण्यात येते। मात्र सध्या तरी या हॉटेल मालकाची देखील पोलीस चौकशी करतील अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।